तुम्ही देखील तोच बेसनचा ढोकळा खाऊन कंटाळला आहात का? तर हा मक्याच्या पिठाचा ढोकळा एकदा नक्की ट्राय करून बघा। इथे मी अर्धी वाटी मक्याचे पीठ, अर्धी वाटी रवा, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे आले किसून घेतले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे। हे सगळे व्यवस्थित मिक्स करून अर्धी वाटीला थोडेसे कमी होईल एवढे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून आपल्याला 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवायचे आहे, म्हणजे रवा छान फुलेल आणि आपला ढोकळा छान फ्लफी होईल। साधारण अर्धा तासांनी आपण बघू शकतो रवा आपला छान फुललेला आहे। यात मी पाव चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर खायचा सोडा टाकला, त्यावर 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हे सगळं मिक्स होतंय तोपर्यंत मी कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता इथे मी केक टिनला छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आपले हे जे बॅटर आहे आता याच्यामध्ये मी व्यवस्थित काढून घेत आहे। तुम्हाला जर अजून जाळीदार ढोकळा हवा असेल तर तुम्ही इनो देखील वापरू शकता। याला व्यवस्थित आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे काही बबल्स राहणार नाहीत आणि आता याला मी 15 ते 16 मिनिटं छान वाफवून घेतलेलं आहे। लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला याला छान वाफवून घ्यायचं आहे। गॅस बंद करून एक 5 मिनिटं थांबा आणि त्यानंतर आपण याचे झाकण उघडणार आहोत। तर बघू शकता आपला ढोकळा किती छान दिसतोय। 5 ते 10 मिनिटं याला थंड होऊ द्या आणि नंतर मग याचे काप करून घ्या। हा ढोकळा असाच खायला देखील छान लागतो। याच्यावर मी तडका टाकला होता, त्याचा व्हिडिओ घ्यायचा मी विसरले आहे। मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी मिरची मी याच्यामध्ये टाकली होती आणि पांढरे तीळ टाकले होते तडक्यामध्ये। तडक्यासाठी शेंगदाण्याचंच तेल वापरा, म्हणजे हा सुंदर लागतो। इथे बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी आपला ढोकळा झालेला आहे। खायला देखील खूप चविष्ट लागतो। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।